नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे गुरुवार, संकष्टी पण आहे आणि गुरुवार पण आहे. तर सगळं घर क्लीन करून घेतलेलं मी सगळ्यात आधी. थोडं ना व्हिडिओ करायला आता लेट होत आहे मला. 2-3 दिवस ना मी उठतच नाही आहे लवकर, त्यामुळे तर सगळी कामं झालेली आहेत. तर आज ना मी पाटोळ्या करायचा विचार केला, म्हणजे जे रस्स्यात टाकून खातात ना ते पण ना. यावेळी मी फक्त बेसनाचे काढून मुलांना ते तळून देणार. तर ती कशी रेसिपी केली ही थोड्याच वेळ दाखवेल. उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे. अन्वी आणि अर्णव ना बाहेर खेळत होते. सगळं घर साफ करून झाल्यानंतर मम्मी त्यांना घरात घेते. तर इथे मशीन पण चालू होती. अन्वीचे आंघोळ राहिले फक्त. सगळं घर क्लीन झालेलं आहे. मशीन लावलेली, पाण्याला ना प्रेशर खूप कमी होता, त्याच्यामुळे मशीनमध्ये ना पाणी भरून घेतलं आधी आणि मग मशीन चालू करणार. तर मुलांचं खाणं पिणं झालेलं आहे, फक्त आंघोळ बाकी होती अन्वीची, म्हणून. तर हा पाईप ना आईचा आहे, आईला द्यायला सांगते मी अर्णवला. अन्वी ना अशी फिरते. तर मशीन आता थोड्या वेळाने होऊन जाईल. मग ते कपडे वाळत घालायचे. तर मी ना पाटोळ्याची सगळी तयारी केलेली. काही जण ना अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून पण टाकतात, तर मी ते नाही केले कारण घाई होती ना, म्हणून ते मी फक्त मसाल्यात केले. तर सगळ्यात आधी पॅनमध्ये नॉनस्टिक पॅन घ्या, म्हणजे का माहीत आहे ते फ्राय करायला, म्हणजे जे बेसन आहे ते चिटकत नाही. साधी सोपी पद्धत आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकले, कांदा टाकलेला आहे, हळद आणि मोहरी आहे ना जास्त टाकायची. आणि हे सगळे सुके मसाले मी त्याच्यात ॲड केलेले आहेत. थोडी घाई आहे म्हणून पटापट दाखवते. तर 1 ग्लास मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि ते ना पाणी छान असं बॉईल करून द्यायचं आणि त्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे. कोथिंबीर जास्त टाकलात तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायचीच आहे. तर मी हे त्यात बेसन टाकून घेतलेलं आहे. अन्न कंटिन्यू असं फ्राय करायचं आहे. मी बोलली ना नॉनस्टिक असेल ना तर हे खाली लागत नाही, त्याच्यामुळे जळायचा प्रश्नच येत नाही. अगदी 5-1 मिनटं ना छान असं वाफवून घ्यायचं, पुन्हा हलवायचं आणि एका स्टीलच्या ताटाला तेल लावून हे चिटकवून ठेवायचं, म्हणजे प्रेस करून ठेवायचं फॅन खाली. पण आठवणीने डिशला की जे तुम्ही घ्याल त्याला तेल लावायचं आणि मग हे मिश्रण त्यावर टाकायचं. हे सुक्या खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे मी, तुम्ही ओल्या खोबऱ्याचं टाकू शकता. आणि ही कोथिंबीर बघा, हे असंही खाल्लं तरी चालेल किंवा डीप फ्राय केलं तरी चालेल. तर कांदा, टोमॅटो आणि खोबरं मस्त छान भाजून मिक्सरला वाटप काढून घेतलेलं आहे. तेल गरम करून ते तेजपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल. तर हे वाटप छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातही थोडंसं मीठ, मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता सगळं टाकून घ्यायचं आहे. अगदी चवीनुसार, कारण ना आपण त्या वड्यांमध्येही टाकलेलं आहे. तर झालं हे वाटप. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. छान अशी उकळी आली की आपण ज्या वड्या केल्यात ना त्यात सोडून द्यायच्या. तर हे झाले आहे पाटोळ्या रस्सा. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आज ना आम्ही फायनली ठरवलंच की थोडीशी खरेदी करायला जायची, कारण बंटीला सुट्टी होती म्हणून. तर आम्ही निघालो CSTला जायला, मंगलदास मार्केटला. आज जेवणाचं टेन्शन नव्हतं, ऑलमोस्ट अर्धं जेवण झालेलं होतं. आल्यावर खिचडी भात नाही तर काहीतरी करता येईल म्हणून. दुपारची वेळ होती, अजिबात ट्रेनला गर्दी नव्हती. आणि ना आम्ही ठाण्याला जाऊन 6 नंबरला फास्ट लोकल पकडली, कारण ऑलरेडी खूप लेट झालेला होता त्यामुळे. तर CST स्टेशन आल्यानंतर आम्ही फायनली उतरलो. ॲक्च्युली मागच्या डब्यात बसलेलो, त्याच्यामुळे या एस्केलेटरवरून जायला आम्हाला बरं पडलं. पुढे उतरून ना खूप चालावं लागतं मंगलदास मार्केटला जायला किंवा क्रॉफर्ड मार्केटला जायला, म्हणून आम्ही मागच्या साईडला उतरून हा समोर जे एस्केलेटर दिसतोय ना त्याच्यावरूनच आम्ही पटकन वरती गेलो. समोरच ब्रिज होता, तो ब्रिज क्रॉस करून घेतला. ह्याच्यामुळे ना आमचं अर्धं चालणं वाचलं. त्याच्यामुळे तुम्हाला कधी यायचं झालं ना क्रॉफर्ड मार्केटला, मंगलदास मार्केटला, शेवटचा डब्बा पकडा, तिथे उतरून ना इथून एस्केलेटरवर सोडून ह्या ब्रिजने वरती या. सरळ रोड क्रॉस करून तुम्ही खाली उतरू शकता. अगदी 5 का 7 मिनटाच्या अंतरावर क्रॉफर्ड मार्केट लागतो.
तर आम्ही जेवण खाऊनच निघालेलो, तरीही मुलांना भूक लागेल म्हणून आम्ही खायची सोयही केलेली होती. खूप ऊन लागत होतं त्यावेळेस. आम्ही जे लग्नाची खरेदी करायची आहे ना त्याची लिस्ट ही काढून ठेवलेली, पण ती ॲक्च्युलीमध्ये आम्ही विसरलो. पण जेवढं आठवत होतं ना तेवढं आम्ही घेत होतो, कारण अन्वी आणि तृषा हे दोघींनाही आम्ही आईजवळ ठेवलेलं. तर सगळ्यात आधी ना हे समोर दिसते ना तुम्हाला, हा आहे क्रॉफर्ड मार्केट, आणि त्याच्याबरोबर तो समोरच्या साईडला बिल्डिंग दिसते ना त्या साईडला आहे मंगलदास मार्केट. सगळ्यात आधी आम्ही गेलो तिथे. मी म्हटलं चला पॅन्ट पीस शर्ट पीसचीच खरेदी करू म्हणून विमलची पॅन्ट पीस शर्ट पीस आम्ही घेतले. विमलची होती, क्वालिटी छान वाटली म्हणून पटकन 10 बॉक्स आम्ही उचलून घेतले. तर इथून ना पुढे आम्ही म्हटलं जे सामान जास्त घ्यायचं होतं ना आम्ही ते जमा करत होतो, कारण ना ऑलरेडी शर्ट पीस पॅन्ट पीसचे बॉक्स पिशव्यांना 2 झालेल्या, त्या वहिनी आणि मी कॅरी केल्या. आणि लहान मुलं होती त्याच्यामुळे त्यांच्या हात धरून चालावं लागत होतं, कारण खूप गर्दी होती तिकडे म्हणून. तर आम्ही ना होलसेल जिथे पर्स मिळतात ना आम्ही त्या साईडला चाललेलो. ह्याच्या आधी 2 बस्ते आम्ही त्या साईडला बांधलेले, त्याच्यामुळे अंदाज होता कुठे काय किती किमतीत मिळतं ते. तर रिटर्न गिफ्टमध्ये काय द्यायचा विचार होता, आणि हे लास्ट लग्न आहे घरामध्ये म्हणून आई बोली आपण बॅगाच देऊया, म्हणून त्या बॅगांची किमती काढायला आणि घ्यायलाच आलेलो आम्ही ॲक्च्युलीमध्ये. तर ना त्यात नवीन काही लेटेस्ट आलेत का त्याही बघायच्या होत्या. इथे ज्वेलरी शॉप पण खूप छान छान आहेत. जे इथे आले नसतील ना त्यांनी एकदा कन्फर्म नक्की इथे येऊन जा, म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांच्या कपड्यांपासून मोठ्यांच्या कपड्यांपर्यंत ज्वेलरी जे काही नाही असं नाही आहे या मार्केटमध्ये, ऑलमोस्ट सगळंच मिळतं. तर इथे आम्ही आलो बॅगा घ्यायला. बघा बॅगांची व्हरायटीज किती होतं इथे. फक्त ना तिथे गेलं की आम्हाला फक्त सांगायचे होते आम्हाला कुठली आवडते, मग तसं ते पूर्ण सेटच आणून आम्हाला देणार होते, म्हणजे अर्ध्या डझनची पॅकिंग होती ही. तर ना हे काका पॅकिंग करतात ना हे ब्ल्यूवाले, तर त्या जरा आम्हाला छान वाटल्या. त्यात ना आम्ही मोठी साईज बघितली, ही लहान साईज आहे. त्यात आम्हाला मोठी साईज आम्ही त्यांना सांगितली दाखवायला, थोडी मोठी साईज बघितली आणि तीच फायनल केली आम्ही. आतमधून कपडाही छान होता. तर हे फायनल झाल्यानंतर आम्ही 100 बॅगा घेतल्या. ते पॅकिंग, मुलांना भूक लागलेली तर तिथे बाजूला पाणीपुरीचा स्टॉल होता, तिथे आम्ही चौघांनीही पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर हे अर्णवला सूट घालायचं आहे लग्नात मामाच्या, म्हणून त्याला सूट घेतलं. आणि ना दीदीसाठी ब्लाऊज आणि झब्बा असं, ब्लाऊज आणि घागरा असं घेतलं. हे हळदीसाठी एक घेऊन ठेवलं ऑप्शन म्हणून, कारण 3-4 लागतातच म्हणून. तर हे साड्यांचं ज्यांच्याकडे आम्ही 2 वेळा ऑलरेडी बस्ता बांधलेला होता तिथे आम्ही साड्या घेतल्या. आणि मुलांना भूक लागली परत, त्याच्यामुळे त्यांना सँडविच आणि मसाला डोसा आम्ही खायला घेतलेला. आणि तिथून म्हटलं ओला करू, कारण आमच्याकडे 8 बॅगा झालेल्या आणि लहान मुलांना घेऊन यावे. संध्याकाळचे 6-6:30 झालेले, ट्रेनला गर्दी भेटणार होती खूप, म्हणून आम्ही सरळ ओला बुक केली. साड्यांचं ना मी तुम्हाला घरी गेली ना जेव्हा आम्ही चेक करू ना तेव्हा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेल आम्ही साड्या काय किती कुठल्या पद्धतीच्या घेतल्या त्या. आम्ही आमच्या तिघींसाठीही घेतलेल्या आहेत. तर मुलांना भूक लागली या पिरियडमध्ये, संध्याकाळ झालेली ऑलमोस्ट, कारण बायका मुली किंवा स्त्रिया एकदाच खरेदी करायला बाहेर पडल्या ना तर खूप वेळ लागतो. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलेली, पाहू शकता. आम्हाला ओला भेटली पण ना ट्रॅफिक खूप लागलेली. फक्त या ट्रॅफिकमधून सुटायचं होतं कारण तृषा आणि अन्वी घरी होते. आमच्या आधी पप्पू, अमोल आणि बंटी घरी आधीच पोचलेले होते. तर खूपच थकलेलो आणि सामान खूप होता. त्यात आम्ही दोघींनी नाही तर आमच्या दोन्ही मुलांनाही आम्हाला मदत केली सामान उचलायला. आणि तिथे जागेवरच आम्ही ओला बुक केला.
आणि ओलाने घरी आलो. तर नाईट व्ह्यू मुंबईचा खूप भारी वाटत होतं, छान. अजिबात पाऊस पडला नाही आणि आम्ही छत्रीही घेतली नव्हती. आकाश एवढं छान वाटत होतं ना, बघत बसा वाटत होतं. आणि त्यात त्या मोठमोठ्या मुंबईच्या बिल्डिंगी, वा. पण ना मुंबईमध्ये एवढी गरमी लागत होती ना, एवढी गरमी लागत होती, तेवढी ना इथे ठाण्यामध्ये नाही लागत का कुणास ठाऊक. पण व्ह्यू खूप छान दिसत होता हा. अर्णवने ना एक झोप काढली, तरी ना आम्हाला 1 तास बरोबर लागला कारण ट्रॅफिक होती. अर्णवने एक झोप काढली आणि आम्ही तिघी मागे बसलेलो. सामान होतं खूप. ते इथून गेल्यावर ना पटकन आम्ही सामान फक्त घरात ठेवलं आणि खिचडी भात केलं. मटकीची आमटी होती आणि ज्या वड्या होत्या ना त्याचाही रस्सा होता. पण ते अर्णव मला बोललं, मम्मी दुसऱ्या दिवशी दे मला म्हणून. तर असं छान साधूक तूप टाकून आम्ही भात खाल्ला. मॅडम आलेल्या खेळायला इथे, पण खूप रडत होत्या म्हणून परत घरी गेल्या. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुभरात्री, काळजी घ्या, टेक केअर.